दररोज नाल्यातून वाहून जाणारं सांडपाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरात आणणारा 100 दशलक्ष लिटर क्षमतेचा शुद्धीकरण प्रकल्प प्रायोगिक तत्वावर उभारण्याचे वेध ठाणे महापालिकेला लागले. किमान 500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असल्यानं केंद्र सरकार किंवा आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासोबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. पालिकेनं सादर केलेल्या या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून अर्थसहाय्याचे विविध पर्याय ही वित्त संस्था सुचवणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान, तफावत निधी, कर्ज या प्रकारचं अर्थसहाय्य मिळवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात करार झालाय. हे महामंडळ राज्यातील काही महापालिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून त्यात ठाण्याचाही समावेश आहे. या संदर्भात बुधवारी ठाणे महापालिकेचे नागरी संशोधन केंद्र इथे पालिका आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक झाली. राज्य सरकारच्या मित्रा या उपक्रमाचे प्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीनं या बैठकीत सहभागी झाले होते. ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांबाबत यावेळेला चर्चा झाली. यात प्रामुख्याने सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पावर भर देण्यात आला. केंद्र सरकारच्या विविध योजनांअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास प्रकल्पांसाठी तसंच पायाभूत सुविधांसाठी अर्थसहाय्य केलं जातं. त्याचबरोबर नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नागरी आव्हान निधीची घोषणाही करण्यात आली. यातून ठाणे महापालिकेच्या कोणत्या प्रकल्पांना अर्थसहाय्य मिळू शकतं याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ करणार असल्याचंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला पालिका आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे प्रतिनिधी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, गुणवंत जांभरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान इत्यादी उपस्थित होते.